निवडून येतो तुमच्या सपोर्टाचे, तुमच्या ब्लेसिंग आहे, तुमच्या आशीर्वादाने निवडून येतो. काय दुःख असतं ना, पण जे आमची कामं असतात, जे आमचे कुठले कार्य असतात, जे आमचे डेव्हलपमेंट आहे आणि कोणाचे लोक काय सगळे लोक स्वतः लोक दुर्बळलेले असतात, कारण काम नाही. आणि सर लोक येतो तो आमच्याकडे जातो, तो मिनिस्टरही जातो. आहे दिवस देवाच्या प्रमाण म्हणतात तर तो मिनिस्टरही जातो. ही त्याची ताकद करायचा आणि पुढे ते काम करपायची, की ज्या पद्धतीने काम करपायचं आहे, ज्या पद्धतीने वावर जाऊन आहे आमचं पेडण्या मतदारसंघाकडून आमचा मोबाईल तो वावर करतात आमचा घरातून आमचा घराच्या हातात पडतो. आणि जे आहेत आज तुम्ही आमच्या भुग्यानुसार आहेत त्याचे एक्झामी दिलेले आहेत, तिला तुम्ही एक्झाम आहे आन्सर केलेले आहात. आणि त्याच्याने ते स्पेशल मी एक केला कमिटी फॉर्म केला. त्या कमिटीन म्हाका दिसतं की आमचे भुगे पूर्ण फुलफिल जातो. ते आमचे भुगे वेल एज्युकेटेड असतात, शिकलेले असतात, पण आमकां ज्या आमच्या आमदारांक ते करून जाय पळय ते करून दोनशे तो सुद्धा कितीतरी एक कायदो असा तो सर जर आहे पुढे तो सोडलो आमदार झालो मिनिस्टर झालो तर तो तिथे कायदो कायदो असा ते सरांकडे कापुस्तार असा ते सोसायटी काय गेल्या 15 वर्षात प्रत्येक गावामध्ये काम केलं आणि अजूनही आम्ही काम चालतं काम चालू असेल. सो लोकांचे प्रश्न लोकांचे इंटरॅक्शन म्हणजे खूप व्हडल्या प्रमाणात असतात. सो लोक आताय म्हणतात की फाल्यां समजा सरकार चालू असतात सरकारी कामां आमच्या मध्ये लॅब घेतलो जाल्यार म्हाकाय दिसले की कसो कोणतरी व्यक्ती जाय बाबू सारको जाका समाजा प्रती जाण आसूंक जाय, जाका अनुभव आसूंक जाय आणि ज्याकडे कोण आसूंक जाय की बाबा आपण एक काम करतलो म्हणून ते शक्य आसा. म्हणून हांवें ठरयलें की पेडण्याच्या विकासात पेडण्या लोकांक न्याय मेळपाक आमकां एक संद आसा की आम्ही जर बाबूच्या पाठीमागे सक्षम वगैरे रावले जाल्यार बाबू निवडून येतलोच हातून कांयच दुबाव ना. कित्याक हांवूय मातसो अभ्यासक, म्हाजो हॉटेल वेवसायिकान हांव काम करता आनी प्रत्येक गोष्ट आमी बजेट करता, प्लॅनिंग करता. सो म्हाकाय कितें अभ्यास आहा आनी हांवें तुका अभ्यासूय केला. आयचे जे आमदार आसा वा इतर लोक जे रावता तातूंत म्हाका पूर्ण ठाम विचार आसा की ह्या इलेक्शनात बाबू निवाडटलो हातून मात्तूय दुबाव ना. हे 100% गॅरंटेड आसा. आम्ही कंपनी उभे आसा एखादी बरी. सो फक्त कितें आसा तुमच्या लोकांचो आमकां साथ जाय आनी खऱ्या अर्थान आतां जर फाटली पिढी आसा ताका जर बरो एक न्याय मेळटलो पूण यंग भुरगे आसा तुमची फुडली पिढी आसा तांकां जर एक पेडण्याक लागता सुद्दां न्हू जाल्यार कोण तरी आमकां जाय जो आमचो आवाज वगैरे पावयतलो आनी तो म्हाका दिसता बाबू आजगांवकर अशें हांव मानतां. अशें म्हाका पूर्ण खात्री आसा की आमच्या लोकांक जर न्याय मेळटलो जाल्यार आमकां बाबडो मनीस जाय जेका कडेन आमी कितें उलोवंक शकता, जेका कडेन आयकपाची कुवत आसा आनी जो आतांचो ताका दिसता की म्हाका तुजें वयर काडचें म्हणून अशा त्या विचारान बाबू आयज काम करता. म्हणून तुका सगळ्यांक खबर आसतली हांव आयजूनय बीजेपीक वावरता. हांव बीजेपी माजी मंडळाचो अध्यक्ष आजूनय आयज सुद्दां हांव बीजेपीच्या नजर कमिटीन मेंबर म्हूण आसा. पण बाबूय बीजेपीन आसल्या कारणान म्हाका पूर्ण खात्री आसा की आमी लोकांक जर करयलें जाल्यार बाबूच्या सहकार्यान आमचे जे कितें प्रॉब्लेम आसतले, जो कितें आमकां विकास करूंक जाय वा पेडण्या सामानाक कितें करूंक जाय तें आमी करूंक शकतले. जाल्यार फक्त आनी फक्त म्हाका दिसता बाबू आजगांवकर जे म्हणजे कोण येता सांगता पळय हातून हांवूय खूब अभ्यास करता. पूण म्हाजी पूर्ण खात्री आसा की ते फक्त इलेक्शना पुरती आसता, तांचो मागीर कांयच आमकां फायदो जावचो ना. आनी ते म्हणी फाल्यां आमकां खंय तरी कोणाक कोण म्हणटोय रे बाबा आपूण पयलीं सांगलेले आयज तरी बाबूच्या वांगडा हांव आसा, तुमी सगळे लोक आसा, भावाची लोक आसा, ती राहुल आमची माजी सरपंच आसा, ज्ञानेश्वर आसा, मंदार आसा, तुमी इतके लोक आसा, मुखार भाई आसा, वा ह्या सगळ्यांचो बाबूचो अनुभव आसा. जेन्ना वयले बाबू कडेन इतके वर्सां काम केलां आनी ते जाणा बाबू म्हटल्यार कितें तो कांय तुजी गरज ना. पण हांव एक नवीन पिढी येतलो थोडो अभ्यास करता, थोडेशें हांव मॅट्रीन करता, त्या आदारान सांगता की आमकां सगळ्यांक जर पेडण्या घराच्या फुडें व्हरोंक जाय, आमकां जर न्याय मेळोवंक जाय, आमचे जे कितें थोडेशे गोश्टी अपुऱ्यो वडील करतलो जाल्यार म्हाका दिसता बाबू आजगांवकर एकमेकाचे कडेन आसा जो आमकां पेडणेकरांक न्याय दिवंक शकता. आनी एम्प्लॉयमेंट सुद्दां नोकऱ्यो सुद्दां म्हाका दिसता गोंयांत आम्हाला इस्रोजीत नंबर 1 आसा.
आणि 1000 नोकऱ्यो या मतदारसंघात दिल्या 1000. आता लोक किती म्हणतात बाबू तुम्ही त्याकडे दिली आपल्याकडे, पण या मतदारसंघात नोकरी दिली, बाहेर देऊ ना. एक घरातले 2-2 सुद्धा गेले, पण बाहेर देऊ ना. आणि माझी नोकरी म्हणजे फुकट. इंजिनियर पोस्ट असू दे, ग्रामसेवक पोस्ट असू दे, सेक्रेटरी पोस्ट असू दे, पडलेले पोस्ट, मामलेदार असू दे, व्हिडिओ असू दे, हे पोस्ट फुकट देऊ मी तुमचा अनुभव की बाय मला लोकांची नोकरी होईल तिथे नाव पेड्या जाते खबर असतो हे नोकरी. तरीपासून आमचं एम्प्लॉयमेंट प्रश्न सुटू ना. चांदेर प्रोजेक्ट काढलो, सगळीकडे उदक पावले, रस्ते पावले, इंडस्ट्री खातीर सगळी वाट केली करून मागीर आम्ही मोपाचो जागो येतलो. मोपा म्हणते एअरपोर्ट आयल्या उपरांत हांव समजलो की एम्प्लॉयमेंट प्रश्न आमचो त्रास जाता. कारण हर एक मनीस जेन्ना ऑफिसान येता तो बाबू म्हणटालो डेव्हलपमेंट तूं करता कांय प्रॉब्लेम ना, पण आमकां नोकरी केन्ना मेळटली ती सांग. हो मेजर प्रश्न आसलो. तेज्या खातीर हो आमी एअरपोर्ट हाडलो. हे एअरपोर्टा वयल्यान हांवें सगळो पाठिंबो ताका त्या JMRक आनी गव्हर्मेंटाक दिलो. पण आमचे साथ काय जावना. आमकां तेजी एडवांटेज मेळूना, तेचो आमकां तितलो जाय तितलो उपयोग करपाक मेळूना. आमचे भुरगे सगळे लागूना. हांव म्हटलेलें की एअरपोर्ट जालो आनी एकूय भुरगो बेकार उरचो ना म्हणून सगळे कामाक लागले. जालें अशें जावना. भुरगे खंयचे गेले, सांगलींतले गेले, बिचोलीचे गेले, महाराष्ट्राचे गेले, अशी नोकरी दिली. आनी म्हाका काडलो आनी तेंच्यांनी BJPन काडून म्हाका थंय घातलो मडगांव. सारकोच पॅक केलो. गेली 4 वर्सां कांय काम ना. त्या आमदारान पयशे मोडल्यात आनी वोट घेतलो. कारण तो म्हणटा की पयशे दिवन वोट घेतले म्हणून आमी. आनी हेच्या खातीर आमच्या भुरग्यांक आनी आमच्या लोकांक त्रास जाता. पयशाचेर हय कळमळी वाड्यात जमले त्याच प्रमाणे कळमळी वाड्यात सगळ्या महिलांनी तसेच पुरुषांनी सगळ्यांनी साथ दिली आणि बाबूची लिखाबद्दल अवधीची एक शांत रवात ऐकली. याबद्दल सगळ्यांना दिलगिरी सगळ्यांचे आभार मानतात. बाबूने पुढे इलेक्शनात पुढे चालायचं आम्ही तुझ्याबरोबर असतो हे सांगतो आणि